नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता कर्व डिस्प्लेसाठी नवीन ग्लू आलेला आहे. तर बऱ्याच मॉडेलला आपल्याला डिस्प्ले जे आहेत मार्केटमध्ये कर्व डिस्प्ले आलेले आहेत. तर यामध्ये ओएलईडी डिस्प्ले पण आलेले आहेत आणि कॉपी डिस्प्ले आलेत आणि ओरिजिनल पण आहेत. तर बघू शकता रेनो 5 प्रो, रेनो 6 प्रोचा हा डिस्प्ले आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉपी डिस्प्ले कसा चेक करायचा, ओरिजिनल डिस्प्ले कसा चेक करायचा, जे की मार्केटमध्ये तुम्हाला ओरिजिनल डिस्प्ले म्हणून देतात आणि ते 99% कॉपी डिस्प्ले असतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण समजणार आहे. तर चला तर आपण जे आपल्याकडं रेनो 5 प्रो मोबाईल आलेला आहे त्या मोबाईलचा आपण डिस्प्ले चेंज करणार आहेत. तर कर्व डिस्प्ले कम्प्लिटली कसा चेंज करायचा याची प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर यूट्यूबचे माझे बरेच व्हिडिओ हिंदीमधून होते. तर आता इथून पुढे जे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये आपल्याला बघायला भेटतील, जे की आपली महाराष्ट्रातील मराठी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे सर्व व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर जे मराठी बांधव माझ्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी आहेत, आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे श्री मोबाईल लातूर नावानं. त्या पेजला पण आपण फॉलो करू शकता. त्यावर पण बरेच शॉर्ट्स व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. तर बघू शकता हे जे डिस्प्ले आहे 99% ओजी आहे, 100% ओरिजिनल नाही. आपण कस्टमरला पण सांगून दिलेलं आहे. बरेच जण कॉपी डिस्प्ले टाकतात आणि कस्टमरला ओरिजिनल म्हणून सांगतात. तर ओरिजिनल डिस्प्ले आणि कॉपी डिस्प्ले कसं ओळखू शकतात या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर ह्या कर्व डिस्प्लेचा ग्लो आलेला आहे. यामध्ये वेगळं काय आहे आपण बघू. त्याला ओपन करू आपण. जे की आपण ग्लू यूज करतो अगोदरचा, जे की ब्लॅक कलरचा व्हाईट कलरचा असतो, तर त्यासारखाच असेल हे पण. तर यामध्ये थोडंसं कर्वसाठी वेगळं ग्लू दिलेलं आहे बघू शकता. त्याचं नावच आहे कर्व डिस्प्ले ग्लू, कर्व स्क्रीन ग्लू. तर ग्लू तर सेमच आहे, कलर पण सेमच आहे. तर कर्वसाठी हा ग्लू तुम्ही यूज करू शकता. तर आपण याचा जे डॅमेज डिस्प्ले आहे टच सेपरेटरवर आपण गरम करून त्याला रिमूव्ह करू आणि जे आपला नवीन डिस्प्ले आहे आपण त्याला पेस्टिंग करू. जर तुम्हाला हार्डवेअर सॉफ्टवेअरची ट्रेनिंग घ्यायची असेल तर आपला कंप्लीट कोर्स आहे 1 महिन्याचा. तर त्यामध्ये तुम्हाला हार्डवेअर सॉफ्टवेअर EMMC डबल डेकर CPU ऑल वर्क तुम्हाला शिकवण्यात येईल आणि यामध्ये तुम्हाला 1 महिन्याचा कंप्लीट कोर्स आहे. सकाळी 10 ते 4 बॅच असते आपली आणि जे बाहेरगावचे स्टुडंट आहेत, जे की ऑल महाराष्ट्रामधून आपल्याकडे स्टुडंट येतात, त्यांच्यासाठी राहण्याची पण सोय आहे कमीत कमी किमतीमध्ये. हॉस्टेलची सुविधा आहे, त्यासोबत जेवणाची पण सुविधा आहे. तर ज्यांना पण कोर्स जॉईन करायचा असेल जॉईन करू शकता. तर आपली जे नेक्स्ट बॅच आहे ऑक्टोबरमध्ये आहे, आता 15 ऑक्टोबरपासून बॅच आहे. त्या बॅचला आपण जॉईन करू शकता. त्यासाठी आपल्याला बुकिंग करावं लागेल. तर ज्यांना पण बुकिंग करायचं असेल, जर हा व्हिडिओ बघून आपल्याला यायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर द्या, तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल. तर बघू शकता फ्रेममधून आपण डिस्प्ले वेगळा केलेला आहे, जे की आपला ओरिजिनल डिस्प्ले होता. तर कम्प्लिटली आपल्याला फ्रेम क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता हे आपला 99% जे OLED कर्व डिस्प्ले आहे, तर 100% फिंगर वर्किंग आहे. तर बघू शकता ह्या ठिकाणी जे फिंगरच्या वरची जे स्टिकर असतं ते स्टिकर आपल्याला काढावं लागेल.
ते काढलं तरच आपला फिंगर वर्क होईल। तर चला तर आपण हा डिस्प्ले लावून आपण चेक करू की फिंगर वर्क होते का नाही किंवा फिटिंगला डिस्प्ले येतो का नाही। तर कर्व डिस्प्ले कसा चेंज करायचा कम्प्लीटली प्रोसेस या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आपल्याला। त्यानंतर डिस्प्ले ओरिजिनल कसं ओळखायचं आणि कॉपी कसं ओळखायचं हा पण या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेला आहे। तर बऱ्याच मॉडेलला आपल्याला फिंगर कॅलिब्रेशन करायची गरज पडते, पण नवीन जे डिस्प्ले आलेले आहेत मार्केटमध्ये आता त्यांना गरज पडणार नाही आता। तर चला तर आपण फिंगर ॲड करून चेक करू यामध्ये की फिंगर वर्क होतो का नाही। तर हा जो डिस्प्ले फिटिंग करतायत ते आपले या बॅचचे स्टुडंटच आहेत, जी की आपली चालू बॅच होती। तर बघू शकता यामध्ये जे फिंगरप्रिंट आहे ते वर्क होत आहे कम्प्लीटली। तर मार्केटचे जे OLED डिस्प्ले असतात त्यावर बी फिंगरप्रिंट ॲड होतात पण वर्क होत नाहीत बरेच मॉडेलचे। तर बघू शकता यामध्ये फिंगर ॲड झालेला आहे। लॉक काढून आपण बघू की फिंगर वर्क होते का नाही। तर बघू शकता फिंगर जे आहे 100% वर्क झालेला आहे। तर हे डिस्प्ले आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतात। तर बघू शकता ओरिजिनल कॉम्बो आणि कॉपी कॉम्बो कसे ओळखायचे। तर बघू शकता ओरिजिनल कॉम्बोवर जे टेस्ट पॉईंट आहेत दोन्ही बाजूला आणि ह्या कॉपी डिस्प्लेवर पण बघू शकता टेस्ट पॉईंट। तर बरेच कंपोनंट्स आहेत जे की कॉपी डिस्प्लेला आपल्याला कमी दिसतील आणि जे IC वगैरे आहेत ते पण तुम्हाला छोटी किंवा मोठी दिसू शकते। तर बघू शकता यावर जे बारकोड आहे स्ट्रिपच्या बाजूला आहे आणि ओरिजिनलचं जे बारकोड आहे फिंगरप्रिंटच्या बाजूला आहे। तर हे असेच तुम्ही कंपोनंट्स बघून किंवा त्याचा बारकोड बघून किंवा त्याचे टेस्ट पॉईंट बघून ठरवू शकता की ओरिजिनल डिस्प्ले आणि कॉपी डिस्प्ले। बरेच जण तुम्हाला सांगतील की बाबा 100% ओरिजिनल डिस्प्ले आहे, तुम्हाला सांगतील की ह्याचं वर्जन चेंज आहे। तर तसं काही नसतं वर्जन वगैरे, तर ते कॉपी डिस्प्ले असतो। तर बघू शकता ह्याचं जे पॅनल पण आहे आपण पॅनल पण चेंज करत आहे। हे पॅनल पण आपलं कॉपीच आहे 100% ओरिजिनल नाही। तर कस्टमरला आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की डिस्प्ले पण 99% कॉपी आहे आणि जे पॅनल पण आहे कॉपीच आहे। कस्टमरला जे आहे ते सांगून द्यायचं। तर बघू शकता पॅनलमध्ये पण भरपूर फरक आहे। तर जे कॉम्बो फिटिंग करायची प्रोसेस आहे बघू शकता ज्या ठिकाणी ऑलरेडी कंपनीची स्टिकर होते, ज्या ठिकाणी जे डबल टेप होता कंपनीचा कर्व डिस्प्लेसाठी, त्या ठिकाणी आपल्याला जे ग्लू आहे कम्प्लिटली ग्लू तिथं लावून घ्यायचं। जे आपला नॉर्मल डिस्प्ले आहे नॉर्मल डिस्प्लेला आपण चारी साईडनं आपण लावतो, पण हे जे कर्व डिस्प्ले आहे कर्व डिस्प्लेला आपल्याला सेंटरमध्ये पण ग्लू लावायचं ज्या ठिकाणी आपलं स्टिकर होत आणि फ्रेमच्या चारी बाजूने आपण याला लावू शकता। आणि जे फिंगरचा सेन्सर आहे त्या सेन्सरवर आपल्याला ग्लू लागू द्यायचा नाही, त्याची काळजी घ्यायची। जर त्या फिंगर सेन्सरला ग्लू लागला तर आपलं फिंगरप्रिंट वर्क करणार नाही, याची काळजी करायची। तर असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा आपल्या, आणि कमेंट करा, लाईक करा। जर तुमचा कमेंट दिसला, लाईक दिसली तर आणखीन भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड होतील। तर बरेच आपल्याला फ्रीमध्ये वेगवेगळ्या ट्रिक वेगवेगळे सोल्युशन्स आपल्याला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती। काही दिवसात आपल्याला आयफोनचे पण सोल्युशन्स आपल्याला फ्रीमध्ये बघण्यात येतील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि आपल्या मित्राच्या यूट्यूबला, आपला व्हॉट्सअपला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा। तर बघू शकता वरच्या ठिकाणी जे आपलं सेन्सर असतं, सेन्सरच्या ठिकाणी इथं गॅप आहे। तर पाठीमागचं जे स्टिकर आहे, जे पन्नी आहे, ते कम्प्लीटली आपल्याला काढायचं आहे। सेन्सरच्या ठिकाणी पण आपल्याला ग्लू लावायचा नाही, जे की कॉलिंगचं सेन्सर असतं। तर व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे। बरेच जण अर्ध्यामध्येच स्टॉप करतात किंवा स्किप करतात। तर बघू शकता जे आपला कॉम्बो आहे परफेक्टली फ्रेममध्ये बसतोय। जर फ्रेम बेंड असेल, फ्रेम डॅमेज असेल तर कॉम्बो बसवायचा नाही, त्या ठिकाणी आपल्याला फ्रेम पण चेंज करावी लागेल। तर मोबाईलला कम्प्लीटली आपल्याला फिट करायचं नाही, अर्धा ते 1 तास आपल्याला फ्रेममध्ये कॉम्बो चिटकावून टेप किंवा तुम्ही बरेच जण रबर पण यूज करता, तर रबर पण यूज केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही। अर्धा ते 1 तास तुम्हाला फ्रेममध्ये चिटकावून ठेवायचं आहे, त्यानंतर आपल्याला पॅनल वगैरे लावून फिटिंग करायचं आहे। तर फिटिंग केल्यानंतर पण आपण परत एकदा चेक करायचं की फिंगर वर्क होतो का नाही। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट पण नक्की करा। चला तर आपण चेक करू की आपलं जे फिंगरप्रिंट आहे ते वर्क होतं का नाही। तर बघू शकता कम्प्लीटली आपलं फिंगरप्रिंट वर्क होतं। तर बघू शकता या स्टुडंटने आपला मोबाईल कम्प्लीटली फिटिंग केलेला आहे। तर अर्धा ते 1 तासानंतर आम्ही कम्प्लीटली याला पॅनल वगैरे लावून पूर्ण फिटिंग केलेलं आहे। तर बघू शकता जे की क्लॅरिटी आहे सेम ओरिजिनल सारखी आलेली आहे आणि त्याची जे फिटिंग आहे फिटिंग पण प्रॉपर आलेली आहे। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।